UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गटनेता निवडीनंतर भाजप उद्या राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार। नेता निवडी आधी भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक। निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारामन मुंबईत। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। दिल्लीतील दौऱ्यानंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सक्रिय। वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा शिंदेंकडून आढावा। शिवसेना आमदारांसोबतही बैठक। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। सध्याच्या नाट्यात शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलला असता। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं। विधानसभा निकालावरून राज ठाकरेंची टोलेबाजी। नव्या सरकारच्या शपथविधीची लगबग। आझाद मैदानावरील तयारीचा महायुतीच्या नेत्यांकडून आढावा। पंतप्रधान मोदींसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत महंतही सोहळ्याला हजर राहणार। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार, तर शरद पवारांसह मवियातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळणार। शिंदेंची शिवसेना गृह खात्यावर अडली। उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार असल्यास त्यांना गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटील यांची मागणी। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरूनही महायुतीत रस्सीखेच। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गृहनिर्माण खात्यावर दावा। सूत्रांची माहिती। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2 आणि शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिवसेने एवढीच मंत्रिपद राष्ट्रवादीला द्या, छगन भुजबळांची मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली जेपी नड्डा यांची भेट। महायुती सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रिपद देण्याची आठवलेंची मागणी। सोलापूरच्या मार्कडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवली। पोलिसांची दडपशाही सुरू। लोकशाही मार्गाने जाणार। उत्तम जानकरांसह ग्रामस्थांची भूमिका। निवडणूक आयोग बिंग फुटेल म्हणून मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला घाबरतंय। मार्कडवाडीतील फेर मतदान प्रक्रिया प्रशासनानं थांबवल्यानंतर नाना पटोलेंची टीका। महाराष्ट्रातील मतदान आकड्यांच्या फेरफाराबाबत निवडणूक आयोगात भूमिका मांडली। डिलीट मतांबाबत माहिती देण्याची मागणी केली। आमच्या प्रश्नाचं लेखी उत्तर देण्याचं आयोगाचं आश्वासन, पटोलेंची माहिती। मनसेकडून गिरगावमधील परप्रांतीय व्यापाऱ्याला चोप। व्यापाऱ्याकडून मारवाडीत बोलण्याचा आग्रह, महिलेचा आरोप। मलबार हिल परिसरातील घटना। ठाणेकरांपुढे पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। बेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा। थंडीचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण। आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्ब न उडवण्याची धमकी। उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला धमकीचा मेल। पोलीस आणि सीआयएसएफ कडून ताजमहालच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।